मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता प्रियाची उलट तपासणी घेत असतो. त्यामुळे प्रिया आता खूप वैतागलेली असते. तेच तेच अर्जुन प्रश्न विचारत असतो आणि त्याचबरोबर उलटसुलट प्रश्न विचारून तिला गोंधळवत असतो. ते प्रिया आता म्हणते की तेच तेच प्रश्न तुम्ही का विचारताय. ती अंदाजे उत्तर सांगू लागते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय अंदाज? बरं, ओके. पुढे काय झालं? मग त्यावेळी प्रिया लगेचच सांगू लागते, मधुभाऊंनी विलास काकांना दूर ढकललं आणि थंडपणे नजरेला नजर देत लगेचच गोळी घातली. असं म्हणून ती रविराजकडे पाहते, तर रविराज देखील प्रियाकडे पाहतो. मग सायकोलॉजिस्टची नजर ही प्रियावर असते, कारण ती घाबरत उत्तरं देतीये का, तर त्यांचं पूर्णपणे लक्ष असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं आता ठीक आहे. असं म्हणून जरा तो उठतो आणि लगेचच प्रियाला विचारतो, बरं मधुभाऊंनी जेव्हा विलासला गोळी झाडली असं तुम्ही म्हणताय हा, तेव्हा ते दोघे उभे होते का? तेव्हा सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात. तर प्रियाला आता काय उत्तर द्यावं ना कळत नाही. डोळे वटारून ती अर्जुनकडे पाहते आणि जरा एका क्षणी घाबरतच शांत राहते. तेव्हा अर्जुन आपल्या भुवया उंचावून पुन्हा विचारतो, बोला. मग त्यावेळी प्रिया म्हणते, हो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, एक मिनिट हा, तू तर म्हणाली होती ना त्यावेळी की मधुभाऊंनी अगोदर विलासला खुर्चीवर बसवलं आणि मग गोळी झाडली. हे असे ट्रिपल पार्ट नाहीये का? किती बदलतीयेस? असा प्रियाला तो जाब विचारतो. त्यावेळी प्रिया गडबडते, गोंधळते आणि डोळे बंद करत म्हणते की विलास काका बसले असतील कदाचित. अर्जुन विचारतो, कदाचित म्हणजे? असं म्हणून तो जरा चवताळतो आणि पुन्हा म्हणतो, एका माणसाचा खून झालाय आणि तुला आठवत नाहीये आणि म्हणूनच तू म्हणतीये की ते बसले असतील कदाचित किंवा उठले असतील कदाचित. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, आता 2 वर्ष होऊन गेले या घटनेला, ते बसले काय उभे काय याने काय फरक पडतो? मग अर्जुन लगेचच सायकोलॉजिस्ट चैतन्य आणि सायलीकडे पाहतो, कारण प्रियाचं हे बदलणारं स्टेटमेंट वेळोवेळीचं असतं आणि त्यामुळे त्या तिघांनाही जरा संशय आलेला असतो. त्यावेळी रविराजच मध्ये पडतो आणि लगेचच प्रियाला म्हणतो, फरक पडतो तन्वी, फरक पडतो. कारण त्यावेळी तू वेगळं सांगितलं होतंस आणि आता वेगळं सांगतीये. हे असं कसं चालेल सांग बरं. त्यावेळी सायलीसुद्धा म्हणते, प्रिया, आपण खून काय रोज होताना बघत नाही ना, तू एकदाच पाहिलास तो खून. अगं मग तेव्हाचा एक एक क्षण हा तुझ्या लक्षात असायला हवा. तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि गप्प राहते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, इट्स ओके, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. बरं आता तू अगोदर शांत हो, नीट आठव आणि मग मला सांग. तेव्हा ती आता मोकळा श्वास घेते आणि म्हणते, हो, मला थोडं पाणी मिळेल का? मग आता लगेचच चैतन्य हसतो आणि म्हणतो, हो, ते तर आम्ही रेडीच ठेवलंय तुझ्यासाठी. तेव्हा रविराज लगेचच प्रियाला पाणी देतो. तर प्रियाची उडालेली ही धांदल पाहून अर्जुन, सायली आणि चैतन्य मात्र गालात हसतात. तेव्हा चैतन्य गंमत करत पुन्हा विचारतो, अजून काही हवंय का? ज्यूस, लस्सी, सोडा किंवा सरबत. तेव्हा प्रिया जरा डोळे वटारून चैतन्याकडे पाहते आणि त्याला म्हणते की मला ना फक्त पाणी हवंय, ते मला श्वास घ्यायला जरा त्रास होतोय ना म्हणून. तेव्हा सायकोलॉजिस्ट जरा प्रियाचं निरीक्षण करत असतात. तिच्या प्रत्येक हालचालींकडे आता ते नजर ठेवत असतात. ती खरं बोलतीये की खोटं बोलतीये हे यांना बरोबर ते कळत असतं. त्यावेळी रविराज विचारतो, बाळा, आता तुला बरं वाटतंय ना? तेव्हा प्रिया नाटकी करू लागते आणि लगेचच डोक्याला हात लावत म्हणते की नाही बाबा, माझं ना डोकं जरा जड झालंय आता आणि श्वास घ्यायला सुद्धा जरा त्रास होतोय. मग अर्जुन आणि सायली व चैतन्याला माहीत असतं की हिची झाली नाटकं सुरू आता. ही लागली नाटकं करायला, हिचा श्वास गुदमरेल वगैरे, आता काही पण होईल हिला. मग त्यावेळी सर्वजण गालात हसत तिच्याकडे पाहतात, कारण प्रियाचा नेहमीचा ड्रामा त्यांना माहीत असतो. त्यावेळी आता रविराजला लगेचच प्रिया सांगू लागते, बाबा कसं आहे ना, त्या सगळ्या अशा आठवणी आठवून मला त्रास होतो बाबा. मी ना खरं तर ते सगळं विसरण्याचा खूप प्रयत्न करते. त्यावेळी अर्जुन गप्प राहत नाही. तो म्हणतो, तुझा मेंदू ना एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय ना, हे मला आता समजलंय आणि हेच बघण्यासाठी ना आता आपण एक्सपर्टला बोलवलंय. त्यावेळी प्रिया पुन्हा पुन्हा घाबरून पाणी पित असते. पुन्हा अर्जुन सिरियस होतो आणि विचारतो, झालं तुझं पाणी पिऊन? मग मला ना आता माझ्या प्रश्नांची जरा उत्तरं दे. तो आता खूप पटकन प्रश्न विचारतो, मधुभाऊंनी धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला? आता विलास मधुभाऊंवर भारी पडला होता की मधुभाऊ विलासवर भारी पडले होते?
आणि मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडली होती की उभ्या उभ्या गोळी झाडली होती? मागच्या वेळी स्टेटमेंटमध्ये तू काय उत्तरं दिली होती ते आत्ताच्या आत्ता आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे पटकन. काय झालं होतं त्या दिवशी ना? अर्जुन जरा रागातच तिला प्रश्न विचारत असतो. तेव्हा प्रियासुद्धा आता वैतागते आणि चिडूनच म्हणते बस झालं आता. असं म्हणून ती जागेवरून उठते आणि अर्जुनला जाब विचारू लागते, ही कसली परीक्षा घेतली जातीये माझी आता? मी कुठलीही उत्तरं द्यायला अजिबात बांधील नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो की बांधील आहेस तू, कारण तुझ्या चौकशीचं ऑर्डर हे कोर्टाकडून आलंय ना, हे विसरू नकोस तू. तेव्हा सायकोलॉजिस्ट सुद्धा विचारतात तुम्ही कोऑपरेट का करत नाही आहेत? हा रविराज लगेचच आता उठतो आणि प्रियाची बाजू घेत म्हणतो, मी अगोदरच सांगितलं होतं ना तुम्हाला की प्रियाची मानसिक स्थिती जरा बरी नाहीये. पण बाळा तन्वी तू जरा खाली बस, असं म्हणून रविराज तिला खाली बसवतो. मग त्यावेळी प्रिया आता लगेचच नाटकी करू लागते आणि म्हणते मी कॉपरेट करतीये, पण मला श्वास घ्यायला जरा त्रास होतोय, माझं डोकंसुद्धा जरा जड पडलंय. आणि अर्जुन आज जर मला काही झालं ना तर याला ना तू जबाबदार असशील, समजलं? अशी अर्जुनला ती सरळ सरळ धमकीच देत असते. त्यानंतर आता लगेचच प्रिया अशी छातीला हात लावू लागते, जोराजोरात श्वास घेऊ लागते आणि खूपच नाटकं करत असते. अर्जुनच्या लक्षात येत असतं ही ड्रामा करायला लागली नेहमीसारखा, पण आता त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनसुद्धा राहिलेला नसतो, कारण प्रियाला प्रत्येक पद्धतीने प्रश्न विचारून झालेले असतात आणि प्रियाने या उलटच रिॲक्शन दिलेली असते. मग सायकोलॉजिस्टसुद्धा म्हणतात मला अजूनही यांना काही प्रश्न विचारायचे नाही आहेत, कारण माझं ऑब्झर्वेशन आता करून झालंय, आजच्या दिवसापुरतं हे ठीक आहे आज. तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो. नंतर रविराज सुद्धा म्हणतो ओके थँक्स. तेव्हा आता रविराज म्हणतो तन्वी बाळा तू बस जरा, आपण नंतर निघूयात, तुला थोडं बरं वाटलं ना मग? तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते आणि लगेच डोक्याला हात लावण्याचं नाटक करत डोकं खूप जड पडलंय असं सर्वांना दाखवत असते. हा अर्जुन मात्र आता रविराजकडे पाहतच राहतो. दुसरीकडे कल्पना जरा रागातच रूममध्ये आलेली असते. तेव्हा रविराज सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो आणि तिला विचारतो कल्पना अगं काय झालं तुला, तू एवढी का चिडतीये? त्यावरती कल्पनासुद्धा म्हणते अहो तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही कसं वागताय? कारण मी ऑब्झर्व केलंय तुम्ही हवं तेव्हा ना अर्जुन सायलीला पाठीशी घालत असताय, तन्वी बिचारीला तुम्ही लागेल तसं बोलताय, मला नाही आवडत हे तुमचं. तेव्हा रविराज आश्चर्याने विचारतो अरे असं काय बोललो मी कल्पना आता? अगं हे बघ मी ना फक्त वाद टाळण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी कल्पना जरा हसते आणि विचारते काय? पण तुम्ही वाद टाळताय की वाढवताय? प्रताप म्हणतो अगं तुला कळतंय का कल्पना, अगं त्या सायलीवरच्या रागापायी तू किती अनरिझनेबल वागतीये हे तुझ्या लक्षात येतंय का? आणि ती बिचारी सायली, आपण सगळेजण आनंदात राहावं यासाठी ती बिचारी किती प्रयत्न करतीये, तुला दिसत नाहीत का तिचे प्रयत्न? असं म्हणून तो उलट कल्पनाला जाब विचारतो आणि सायली किती खरी आहे, सायलीची बाजू सत्याची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग हे सगळं असं असताना हा कडवटपणा आपण उगीचच का असा पाठीशी धरून ठेवायचा आहे? त्यावेळी कल्पना जरा रागातच विचारते म्हणजे मी कडवट वागतीये का? तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो तसं नाहीये ग कल्पना, तू मुद्दाम नसेल वागत, पण होतंय तरी तेच ना सध्या. अगं तुला कळत नाही का अर्जुन आपल्या पोटचा मुलगा आहे, तो आपला शत्रू नाहीये आणि जी मुलगी त्याला आनंदात ठेवते ती आपला शत्रू कसा असू शकते? त्यावरती कल्पना लगेचच विचारते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? अहो घरामध्ये शांतता राहावी म्हणून मी असं खोटं वागत राहायचं का? अहो मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तरी फरक काय राहिला? त्यावेळी प्रताप तिला पुन्हा समजावू लागतो कल्पना असा जर मनात तू त्या दोघांविषयीचा राग ठेवला तर आपण एका छताखाली कशी राहू सांग बरं? त्यावेळी कल्पना म्हणते हे बघा मला ते काही माहीत नाहीये, मला फक्त एवढंच कळतंय की ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर जरी आली ना तरीही माझ्या डोक्यात अक्षरशः तिडीक जाते आणि मला फक्त एवढंच आठवत राहतं की तिने माझा विश्वासघात कशाप्रकारे केलाय. असं म्हणून रागातच ती आता तेथून जाते. तेव्हा प्रतापला आता कल्पनाला कशा पद्धतीने समजावं हेच कळत नाही, तो अगदी अस्वस्थ झालेला असतो. प्रतापने आता कितीही समजवलं तरी कल्पना काहीच ऐकून घेत नसते. दुसरीकडे रविराज विचारतो तन्वी तुला बरं वाटतंय का आता की अश्विनला बोलवायचंय? मग आता ती म्हणते नको बाबा नको, अश्विनला नको, उगीचच त्याला टेन्शन येईल.
मग आता लगेचच रविराज अर्जुनला रागात म्हणतो, यासाठीच मला ना तन्वीची चौकशी ना कोर्टाच्या बाहेर नकोच होती. पण अर्जुन, तू कोर्टाकडून ऑर्डर आणलीस आणि माझा नाईलाज झाला. आता जर तुमची प्रोसिजर झाली असेल तर तसं सांगा, मला क्षणभरही इथे थांबायचं नाही आहे, असं रविराज रागात म्हणतो. तेव्हा प्रिया लगेचच आपली मान डोलावू लागते, कारण तिला आता हेच हवं असतं की कधी एकदा या केबिनच्या बाहेर मी निघेल आणि माझी होणारी ही चौकशी पूर्णपणे टळून जाईल. मग त्यानंतर सायकोलॉजिस्ट पुन्हा एकदा प्रियाकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सरांनी मगाशीच सांगितलंय की प्रोसिजर ही संपली आहे. मी तन्वीला थँक्स म्हणणार नाही सिनियर, पण तुला नक्कीच थँक्स म्हणेल. आणि तन्वीचा लॉयर म्हणून तू खरंच खूप छान कॉपरेट केलंस, थँक्यू सो मच, असं म्हणून तो रविराजचे आभार मानतो. तेव्हा रविराज काही त्यावर बोलत नाही आणि प्रियाला म्हणतो, चल बाळा तन्वी. मग प्रिया लगेचच उठते. ते दोघेही तेथून लगेचच चाललेले असतात. त्यावेळी सायली लगेचच अर्जुनला विचारते, अहो आपल्याला याचे रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील? त्यावेळी आता अर्जुन पण सायकोलॉजिस्टला विचारतो, सर रिपोर्टचं काय? तेव्हा जर रिपोर्ट कॉम्प्लिकेटेड असेल ना तर सहजासहजी आम्ही होल्ड करतो, पण आजचा रिपोर्ट आहे ना तो माझ्यासाठी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तेव्हा तुमचा रिपोर्ट रेडी आहे का, असं चैतन्य विचारतो. त्यावेळी सायकोलॉजिस्ट म्हणतात, हो माझा रिपोर्ट ऑलरेडी तयार आहे. तेव्हा अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघेही खूपच एक्साइट असतात, नक्की रिपोर्टमध्ये काय असेल आता. त्यावेळी सायकोलॉजिस्ट पुन्हा सांगू लागतात, कसं आहे ना आजचा रिपोर्ट ना एकदम न्यूट्रल आहे. या रिपोर्टमध्ये मी काही गोष्टी मेन्शनसुद्धा केल्यात ज्या मला दिसल्यात ना त्या. ही त्याची प्रिलिम कॉपी आहे. ही कॉपी तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकताय आणि फायनल रिपोर्ट आहे ना ते तुम्हाला कुरिअरनेच येईल. त्यानंतर ते जायला निघतात. तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच असं म्हणून त्यांच्या हातामध्ये हात मिळवतो. पुढे आता तो पुन्हा म्हणतो, या केससाठी तुमची खूप हेल्प होणार आहे. तेव्हा ते म्हणतात हो, असं म्हणून चैतन्य आता त्यांना घेऊन बाहेर जातो. आणि त्यानंतर त्यांना सोडवून आल्यावर लगेचच अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे काय कमाल केलीस तू, काय कन्फ्यूज केलं तन्वीला तू. तेव्हा सायली म्हणते, हे तर होणारच होतं, कारण खोटारड्या माणसांचं शेवटी काय होणार आहे. अर्जुन जरा सिरियस होतो आणि म्हणतो, कारण मधुभाऊ जेवढे कॉन्फिडंट होते तन्वी तेवढीच कन्फ्यूज होती. आणि जे तिने बघितलं असं म्हणतीये ते खरं तर तिने काहीच बघितलेलं नाहीये. तिने ना फक्त आणि फक्त स्टोरी क्रिएट केलीये. तेव्हा सायली म्हणते, आता देवाचं नाव घ्या आणि त्या रिपोर्टमध्ये पहा बरं काय लिहिलंय त्यामध्ये. आता लगेचच अर्जुन तो रिपोर्ट आता वाचू लागतो. मग आता चैतन्य अगदी कान लावून तो रिपोर्ट ऐकू लागतो. तेव्हा आता अर्जुनचा रिपोर्ट वाचून झाल्यानंतर, क्या बात है अर्जुन, असं चैतन्य म्हणून हसतो. पण सायलीला काहीच समजलेलं नसतं. ती अर्जुन चैतन्यकडे असा विलवाना चेहरा करून पाहते आणि म्हणते, मला काहीच समजलेलं नाही. त्यावेळी आता अर्जुन सांगू लागतो. मग चैतन्य म्हणतो, थांब मी ना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. हा रिपोर्ट असा म्हणतोय की तन्वीमध्ये अपराधीपणाची भावना आहे. ती तिचे स्टेटमेंट खोडून काढते आणि तिचाच तिच्या भावनांवर ताबा नाही. यामुळे बहुतेक जरा विसंगती जाणवते. ही लक्षणं अशाच माणसांमध्ये असतात जी सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता सायलीला खूपच आनंद होतो, कारण रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे ना हे तिला बरोबर आता चैतन्याने समजावून सांगितलेलं असतं. ती आता हसते आणि विचारते, काय खरंच असं लिहिलंय रिपोर्टमध्ये? म्हणजे यामध्ये तर जवळजवळ असं लिहिलंय की प्रिया ही खोटं बोलतीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, एक्झॅक्टली हेच लिहिलंय. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आपल्याकडे जे पुरावे आहेत ना त्यांना खूप मोठा सपोर्ट देणारा हा एक पुरावा आहे आणि आता सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या होत आहेत. तर आता दुसरीकडे महिपत हा दामिनीला भेटायला जातो आणि लगेचच तिच्या हातात नोटीस टेकवतो. म्हणतो की हे पहा, त्या सुभेदाराने मला नोटीस पाठवली. आता त्याने ठरवूनच टाकलंय की त्या बाप लेकीला ना मोकळा श्वास अजिबात घेऊ द्यायचा नाही म्हणून. अहो काल कुठे माझं लेकरू घरी आलं तर लगेचच नोटीससुद्धा पाठवली की उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हजर राहा म्हणून. त्यावेळी आता दामिनी म्हणते, हो ते मला तर समजलंय, पण सायकोलॉजिस्टने जी प्रियाची चौकशी केली त्यामध्ये अर्जुनला नक्कीच काहीतरी सापडलं असणार आहे आणि याशिवाय तो लगेचच उद्याची तारीख कधीही मागणार नाही. तेव्हा महिपत आता जरा रागातच म्हणतो, चिचुंद्रीने त्या चौकशीमध्ये माती तर खाल्ली नसेल ना, नाहीतर जाऊन मी आता तिचं टाळकच फोडतो, असं तो रागातच म्हणतो. तेव्हा दामिनी चिडते आणि विचारते, सतत अशा हाणामारीच्या गोष्टी का करता तुम्ही शिकरे? हे वकिलांचं ऑफिस आहे समजलं, हा काही गुंडांचा अड्डा नाहीये.
त्यावेळी महिपत आता एकदमच केविलवाना चेहरा करतो आणि म्हणतो, बरं सॉरी, चुकलं माझं, माफी मागतो मी तुमची. त्यावेळी आता दामिनी लगेचच म्हणते, अर्जुनला जे काही सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टमधून समजलंय त्याने ते अगदी सस्पेन्स ठेवलंय, म्हणजे तो काही आपल्याला सांगणार नाही. आता जे काही करायचं आहे ना ते प्रियाकडूनच कळेल, कारण सायकोलॉजिस्टने तिला काय विचारले, तिने काय उत्तरं दिली हे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हाच मला उद्याची तयारी करता येईल. त्यामुळे तुम्ही आता तिला फोन करा बरं. त्यावेळी महिपत म्हणतो, लगेच लावतो, हा लगेच लावतो. दामिनी म्हणते, तुम्ही जरा स्पीकरवर फोन ठेवताय का. दुसरीकडे आता प्रिया ही अगदी कावरीबावरी झालेली असते, तिला टेन्शन आलेलं असतं. अर्जुन ज्या प्रकारे तिला प्रश्न विचारतो, ज्या प्रकारे तिला असा कन्फ्यूज करतो, हे सगळं तिला आठवत असतं. मग त्याच वेळी प्रिया आता नुसती आपल्या रूममध्ये हेरजऱ्या घालत असते. सगळं आठवून तिला खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर ती स्वतःशीच बडबडते, बापरे, मी काय बोलायचं ठरवलं होतं आणि काय बोलून गेले, मी एवढी माती खाल्लीये का. म्हणूनच अर्जुनने लगेचच कोर्टामध्ये उद्याची तारीख सुद्धा घेतली असेल, हाच प्रश्न प्रियाला पडतो. आणि हीच जर गोष्ट महिपतला समजली की उद्याची तारीख मिळाली आहे तर तो काय करेल, या भीतीने प्रिया घाबरते. मग तेवढ्यातच तिला महिपतचा कॉल येतो. ती मोबाईलकडे पाहते आणि बापरे, महिपतचा कॉल आलाय. नाही नाही, आता मी ना घेणारच नाही कॉल. हा फोन हा फोडू की पाण्यात बुडवून टाकू हेच प्रियाला कळत नाही, कारण तिच्या डोक्याचा अक्षरशः भुगा झालेला असतो. मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की महिपतची पंगा घेऊन नाही चालणार. त्याचा कॉल रिसीव्ह केला नाही तर तो डायरेक्ट घरी यायला सुद्धा घाबरणार नाही. लगेचच ती कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो असं म्हणते. मग लगेचच महिपत नेहमीप्रमाणे, काय डॉक्टरीन बाई, तुम्ही त्या चौकशीमध्ये माती खाल्ली, चिखल खाल्ला की डायरेक्ट शेणच खाल्लं. त्यावेळी प्रिया आता खूपच घाबरते आणि म्हणते, नाही नाही, पण तुम्ही असं का विचारताय. मग त्यावेळी आता दामिनी म्हणते, प्रिया, अगं कोर्टामध्ये जी साक्ष दिलीये सेम तसंच बोललीये ना तू आज चौकशीमध्ये. तेव्हा प्रिया घाबरते, तिला काय सांगावं सुचत नसतं. दामिनी म्हणते, अगं खोटं बोलण्यामध्ये तू तर हुशार आहे, परंतु सतत असं सायकोलॉजिस्ट समोर खोटं बोलणं हे सोपं नाहीये आणि पकडलं न जाणं हे तर जवळजवळ अशक्यच आहे. आता नीट सांगा, तू पकडली गेली तर नाही आहेस ना, असं ती विचारते. मग त्यावेळी प्रिया म्हणते, नाही नाही, मी पकडली नाही गेलीये. त्यावेळी महिपत रागातच विचारतो, मग त्या सुभेदाराने असं अचानक उद्या कोर्टामध्ये हजर राहायला कशाला सांगितलं. तेव्हा प्रिया आता महिपतचा आवाज वाढलाय हे पाहून जरा घाबरते आणि म्हणते, अहो मला काय माहीत आता. आणि हे बघा, मी सगळी उत्तरांना अगदी व्यवस्थित दिली आहेत. अहो तो सायकोलॉजिस्ट नाही का, तो माझ्याकडे असा रोखून बघत होता आणि सतत अशा नोट्स काढत होता. मी केवढी पॅनिक झाले माहितीये तुम्हाला, पण मी अजिबात धीर सोडला नाही, असं महिपतला दाखवण्यासाठी ती फक्त बोलते. तेव्हा महिपत म्हणतो, ठीक आहे, हे बघ, उद्या जर हे खोटं निघालं तर माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवर फक्त आणि फक्त तुझं नाव असेल. तेव्हा प्रिया म्हणते, अहो मी हे सगळं खरं बोलतीये हो, आता अर्जुनने उद्याचीच तारीख घेतली, याचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय. तेव्हा दामिनी म्हणते, एक मिनिट, आता तुम्ही दोघेही जरा शांत व्हा बरं. आता काहीही झालं तरी उद्या कोर्टामध्ये आपल्याला अपिअर व्हावं लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही दोघे ना आता आपापसात अजिबात भांडायचं नाहीये. आता उद्या कोर्टात काय काय करायचंय ना त्यावर फोकस करा जरा. तेव्हा महिपत म्हणतो, हे बघ चिचुंद्रे, आज देशमुखबाई बोलल्या ना म्हणून तू वाचली, समजलं ना. आता ठेव फोन, उद्या ना परत तुझं थोबाड बघायचंच आहे. आणि उद्या जर काही गडबड झाली ना तर तू, असं म्हणून तो बंदुकीचा इशारा करतो. तेव्हा आता दामिनीबाई लगेचच त्याच्याकडे पाहते. मग महिपत लगेच आपला हात खाली करतो आणि ठेव बाळा फोन, असं लाडातच म्हणून फोन ठेवतो. आणि दामिनीला लगेचच म्हणतो, तुम्ही असं मला सारखं सारखं शांत राहायला नका ना सांगू. मला तर असं वाटत होतं आत्ता असं मोबाईलमधून घुसावं आणि तिचं नरडं आवळावं, म्हणजे खरं काय आहे ना ती लगेचच सांगेल. त्यावेळी दामिनी म्हणते, मस्त, हां मस्त, कारण आपल्या विटनेसला आपणच घाबरवायचं, धमकवायचं आणि मग अपेक्षा करायची की कोर्टामध्ये तिने आपल्याच बाजूने बोलावं. त्यावेळी महिपत चिडतो आणि चवताळूनच म्हणतो, मग कोणाच्या बाजूने बोलणारे, त्या थेरड्याच्या बाजूने बोलणारे का ती, माझ्या विरोधात जाण्याची हिंमतच नाही तिची. तेव्हा आता दामिनी म्हणते की तरीही तिच्याशी ना जरा जपूनच वागायचं शिक रे. अहो उद्या घाबरून जर कोर्टात ती वेगळंच काहीतरी बोलली तर आपल्याला किती महागात पडू शकतं हे तुम्हाला समजतंय का. तेव्हा महिपत म्हणतो, हा विचारच केला नाही हो मी. तेव्हा दामिनी म्हणते, अहो तुम्ही विचार करत नाही, हा तर मेन प्रॉब्लेम आहे ना तुमचा.
पण मला ना आता जरा विचार करू द्यात. उद्या कोर्टामध्ये अर्जुन आपल्याला काहीतरी मोठा धक्का देणारच आहे. इकडे अर्जुन आता गाणं गुणगुणतच केसचा स्टडी करत असतो. रूममध्ये असतो आणि त्याचवेळी सायली तेथे येते आणि अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुनच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तिलाही आनंद झालेला असतो. मग आता ती लगेचच म्हणते, आज केसचा रिपोर्ट अगदी मनाप्रमाणे लागला, म्हणून आज तुम्ही किती खुश दिसताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, मनासारखे रिपोर्ट तर येणारच होते, कारण सायकोलॉजिस्टचा जो रिपोर्ट असतो ना तो नेहमी खरा. मला एक सांगा, तुम्ही खुश नाही आहात का. त्यावेळी सायली म्हणते, आहे, अर्थातच आहे, कारण प्रियाचा खरा चेहरा उघड व्हावा म्हणून आपण एवढी मेहनत केलीये आणि आता असं वाटतंय की तो दिवस अगदी जवळ येऊन आता पोहोचलाय. बरं, मी आवरून येते हा, असं म्हणून ती जायला निघते. अर्जुन आता प्रेमानेच तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो. तेव्हा ती आता म्हणते, काय करताय. मग आता अर्जुन म्हणतो की काही नाही, आनंद साजरा करतोय, असं म्हणून तो आता लगेचच तिच्याबरोबर डान्स करू लागतो आणि म्हणतो, माझ्या बायकोबरोबर डान्स करणं यापेक्षा बेटर सोल्युशन काय असू शकतं. तेव्हा सायली सुद्धा आता त्याला प्रतिसाद देते आणि लगेचच म्हणते, तुम्ही अशा खूप महत्त्वाच्या केसेस जिंकला असाल, परंतु आजचा आनंद काही वेगळाच दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा अर्जुन म्हणतो, आहेच, कारण माझ्या बाकीच्या केसेसमध्ये ना दामिनी देशमुख माझ्या अगेन्स्ट नव्हतीच, पण या वेळेला ना मी तिच्यासमोर जिंकणारच आहे. त्यावेळी सायली आता विचारते, पण समोर कोण वकील आहे याने काय फरक पडतो, कारण सत्य जिंकणं महत्त्वाचं, हो की नाही. अर्जुन म्हणतो, हो, पण दामिनीचा माज उतरवणं ना तेवढंच गरजेचं आहे, कारण जेव्हा मी तिला कोर्टात हरवेन ना तेव्हा तिचा चेहरा कसा होतो ना हे बघायचंय मला. त्यावेळी सायली विचारते, पण तुम्ही तर न्यायाच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने लढता, त्यापुढे एक व्यक्ती कधीपासून मोठी झाली. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, ती व्यक्ती ना चुकीची आहे मिसेस सायली. अहो, चुकीच्या पद्धतीने खोट्या साक्षीदाराने केसेस नेहमी जिंकतात आणि गुन्हेगारांना साथ सुद्धा देतात. ही दामिनी देशमुख सारखी माणसं ना माझ्या नोबल प्रोफेशनवर लागलेला डाग आहे. त्यामुळे डोंट वरी, तुमचा हा नवरा ही सत्याच्या बाजूनेच लढणार आहे आणि न्याय हा आहे की दामिनी देशमुख ही हरलीच पाहिजे. तिला आता दाखवलंच पाहिजे की पैसा, खोटे साक्षीदार उभे करणे हे कुठल्याही केससाठी योग्य नाहीयेत. तेव्हा सायली म्हणते, कळेल, आणि तुम्ही तिला चांगलं समजवाल सुद्धा, आणि अशा ठिकाणी जिथे तिला अगदी व्यवस्थित कळेल ते म्हणजे कोर्टात. मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दामिनी महिपतला विचारते, पाटील जर 4-5 दिवस पनवेलमधून गायब झाले होते, मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी कशी लावली त्यांनी. त्यावेळी महिपत म्हणतो, नसेलच केली. तेव्हा आता दामिनी म्हणते, आपण अर्जुन बरोबर डील करायचं, कारण मधुभाऊंनी हजेरी मिस केली आहे हे माहीत असून सुद्धा मी त्यांची बेल कॅन्सल करायला लावणार नाही, आणि त्या बदल्यात अर्जुनने आपल्याला प्रियाचा सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा. मग त्यानंतर दामिनी अर्जुनला लगेचच कॉल करते आणि म्हणते, हॅलो अर्जुन, मी दामिनी देशमुख तुला डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केलाय आणि कोर्टातलं तिथेच विसरून ये हा, आणि प्लीज तुझ्या बायकोला सुद्धा घेऊन ये. दामिनीचं हे बोलणं अर्जुनला जरा खटकतं, तो विचार करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.